मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अनेक मराठा बांधव हे मुंबईकडे कूच करतायत। आपण जर बघितलं तर सध्या मी रेणापूरच्या गरसुळी या ठिकाणी उभा आहे। रेणापूर तालुक्यातून जवळपास 70 ते 80 ट्रॅक्टर आणि मराठा बांधव जे आहेत ते मुंबईकडे जात आहेत। आता सध्या मी गरसुळी या गावामध्ये आहे। आपण बघू शकता गरसुळी गावातून मराठा समाज जो आहे मोठ्या तयारीनं मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करतोय। आपण जर बघितलं तर अशा प्रकारे मराठा बांधव जो आहे तो आपल्या रोजची दैनंदिन तयारीतली जे गोष्टी आहेत त्या गोष्टी सोबत घेत आहेत। पाण्याची व्यवस्था असेल, अन्नधान्याची व्यवस्था असेल आणि त्या गोष्टी करण्यासाठी जी तयारी आहे त्या सर्व गोष्टीची तयारी करून हा मराठा समाज मुंबईकडे कूच करतोय। मोठ्या तयारीनं हा मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता एकवटलेला दिसतोय। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत। मला सांगा एकूण कशा प्रकारची तयारी आहे, किती लोक तुम्ही मराठा बांधव मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहे? 170ची नोंद आमच्याकडे झालेली आहे। सगळ्याचे मोबाईल नंबर घेतलेले आहेत आणि सगळी तयारी झालेली आहे। गाववाल्यांनी सगळी तयारी करून दिली आहे। भांडे बासणं खायची तयारी, 7 क्विंटल पीठ, 20 क्विंटल तांदूळ, 10 डबे तेलाचे, 15 टाक्या दिल्यात गॅस सिलेंडरच्या। आणि महिला भगिनीने आज प्रत्येक घरातून दही धपाट पिठलं भाकर ह्या प्रत्येक घरातल्यानी बांधू गोटुडे देत त्या टेम्पोत आहेत पाठीमागल्या। आज 8 दिवसाचं तर हीच दिले आम्हाला खायला। सोबत आलेले आहेत माणसं सगळे 170 समाज बांधव आज मनोजदादा जरांगे पाटलाच्या लढ्यात सामील होण्यासाठी निघालेले आहेत। अजून 2 दिवसात किती येतील काय येतील ते सांगता येणार नाही, पण आज रोजी 170 लोक निघाले। 3 टेम्पो, एक ही मिनी सामानासाठी 2 मोठे टेम्पो, अशा आमची तयारी गावातून झालेली आहे। आणि ह्याच्यात मराठाच नाही, आमच्या गावातले ओबीसी बांधव सुद्धा आमच्या लढ्याला समर्थन देण्यासाठी आमच्या सोबत सहकुशीनं आलेले आहेत। ही महादेव माने कोळी समाजाचे आहेत। ह्यांना कोणी बोलील नाही चला म्हणून काय नाही, ह्यांनी यांच्या मनानं ह्या लढ्यात सामील। त्यांना आमच्या गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळावं ह्या गावखेड्यातल्या ओबीसी गोरगरीब बांधवांना तळमळीनं वाटतंय ती लढ्यात सामील आहेत। लढ्यात पहिल्यापासून आंदोलन करणारे सुद्धा कार्यकर्ते आहेत। मला सांगा सुरुवातीला तुम्ही उपोषण देखील केलं तर, साखळी उपोषण केलं तर, नेमकं काय मागणी आहेत? आता तुम्ही सगळे एकवटलेले आहेत। आमच्या एकच मागण्या आहेत, आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आम्हाला आरक्षणाची गरज आहे, कारण आमचा एवढा समाज महाग पडलेला आहे की आर्थिक बाजू नाही ना कुठल्याच आमच्यापाशी आता सध्या आमचे खाण्याचे वांदे आहेत। अशा आमच्या सर्व समाजाचा ही झालेला आहे की आमच्यापाशी म्हणजे काहीच नाही आमच्यापाशी आता राहिलेलं सध्या। एकूणच जर पाहिलं तर आता जी परिस्थिती आहे ते आता मोठ्या प्रमाणात समाज जो आहे एकवटला आहे, मुंबईकडे कूच करतोय। मोठ्या तयारीनं टाळ मृदंगाच्या जयघोषात हे पायी चालत ही जी वारी आहे मराठा आरक्षणाची वारी मुंबईकडे जाते। मला सांगा मृदंग घेतलाय, अभंगाच्या गजरात काय नेमकं मागण्या काय, भावना काय? भावना जसं महिनाभर वारी करून आपण पांडुरंगाकडं हे किंवा आमचं घर सुखात ठेव, हे ठेव, आम्ही पांडुरंगाला साकडं घालतो, तसं जरांगे पाटील आमच्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळ्या घ्यायला तयार आहेत। पण ती आमच्यासाठी आज ह्या मराठ्याच्या मुंबईला जाणाऱ्या वारीसाठी तेच आम्हाला पांडुरंग आहेत। त्यांच्यासाठी आता सध्या आम्ही अंतर सराटीला चाललो, तर ती म्हणजे आळंदीच आहे आज आम्हाला। आणि तिथून त्यांच्याबरोबर स्वतः पांडुरंग संघ आहे, त्यांच्याबरोबर डायरेक्ट मुंबईला। इतरही समाज बांधव, मला सांगा तुमचं नाव काय? माधव दिगंबर माने। माझी एकच मागणी आहे, मला इच्छा नाही की मला स्वतःला आरक्षण मिळावं म्हणून, माझ्या मराठ्याकरता मी लढवतो। तुम्ही कुठल्या समाजाचे आहेत? कोळी समाजाचे। कोळी समाजाचे असून देखील जे बांधव आहेत ते आता एकोप्याने आणि एकमुखाने मराठा आरक्षणाची मागणी करतायत। अंतरवाली हे आमची आळंदी आणि मुंबई हे आमचं आता पंढरपूर या हेतूने आता हे मराठा बांधव मुंबईकडे कूच करतायत। संदीप भोसले, साम टीव्ही, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।